तरुणांनो, तुम्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळलेत काय? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज काय होते, हे कुणाला वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. त्यांनी काय कमवलं, काय गमवलं आणि एवढा मोठा महाराष्ट्र कसा घडविला याची कल्पना सर्वांना आहे. आणि म्हणून आज आमच्या घरामध्ये, आमच्या दारामध्ये, आमच्या मंदिरामध्ये, आमच्या देवाऱ्यामध्ये त्यांची एक प्रतिमा असते. येता जाता आपण त्यांना प्रणाम करत असतो, नमस्कार करत असतो. त्यांची पुण्यतिथी, त्यांची जयंती सगळ्या गोष्टी आपण साजऱ्या करत असतो. त्यांचा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असतो, इंस्टाग्रामला स्टोरी टाकत असतो, फेसबुकला पोस्ट टाकत असतो. जिथून जिथून दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तिथून तिथून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की मी पण एक छत्रपती शिवरायांचा भक्त आहे. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की आमच्या देवारात जरी फोटो जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा असला ना, तरी आमच्या विचारात कुठेच छत्रपती शिवाजी महाराज दिसून येत नाही. आमच्या घरामध्ये प्रतिमा जरी छत्रपती शिवरायांची असली ना, तरी आमच्या वागणुकीत कुठेच छत्रपती शिवराय दिसून येत नाही. मग प्रश्न निर्माण पडतो की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळलेत काय? छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या पोटी जन्माला आलेला लेकरू नसून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या डोकी निर्माण झालेला एक विचार आहे. तो विचार होणं महत्वाचं आहे. आज आमच्या राष्ट्रातील तरुण त्यांचे विचार, त्यांची परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला ना, तर प्रश्न निर्माण होतो की नक्की हे छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र आहे ना? आज महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील शेतकऱ्याची परिस्थिती, महाराष्ट्रातील तरुणांची परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच प्रश्न निर्माण होतो की तरुणांनो, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या समस्येसाठी लढण्यासाठी एक तरुण अवेलेबल नाही, तरुण उपलब्ध नाही. ही खूप मोठी महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी राज्याची दुर्दशा आहे. आमच्या महाराष्ट्रात तरुण आहेत, समस्येसाठी लढणारे तरुण आहेत, पण एका पक्षासाठी लढणारे आहेत, एका पक्षाच्या विरोधात लढणारे तरुण आहेत. आणि आपण म्हणत असतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा व्यक्तिमत्व आहे. भाऊ, हे तुम्हाला कुठे ना कुठे त्याचा फायदा आहे म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो, त्या पक्षासाठी लढत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी आधी सगळ्या गोष्टी समर्पित करावं लागतं. आपलं घर दार सगळ्या गोष्टी समर्पित करावं लागतं. तेव्हा कुठं छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होऊ शकतं. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे आहे. मला पण छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे आहे. तुम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. तुमच्या आईला, माझ्या आईला, तुमच्या बाबाला, माझ्या बाबाला, सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. पण सर, कुणाला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या घरी नकोय. कारण स्वतःच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी आजी माझ्या मातेचं काळीज जिजाऊ मातेसारखं करावं लागेल. विचार त्यांचा जिजाऊ मातेसारखं करावं लागेल, जे की माझ्या प्रजेला सगळं समर्पित करेल. आणि आजची मुलगी त्या गोष्टीसाठी तयार नाहीये. आणि अशी महाराष्ट्रात एकही मुलगी नाही. कितीही लोक ओरडून सांगत असतात तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हा विचार होणं खूप सोपं नाहीये. आपण सांगत असतो ना की